हॅलो फ्रेंड्स, तर दररोजप्रमाणे आपण परत एकदा द हिंदू मधील एडिटोरियल सेक्शन मधील एका आर्टिकलवर डिस्कशन करणार आहोत आणि त्यासोबत या आर्टिकल मधील जे अवघड शब्द असतील म्हणजेच प्रत्येक लाईन मधील जे अवघड शब्द असतील ते आपण या साईडला पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला ती प्रत्येक लाईन सुद्धा मराठीमध्ये चांगल्या प्रकारे समजेल. तर सुरुवातीला आपण आजचं जे पूर्ण आर्टिकल आहे ते कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. तर 1-2 दिवसापूर्वी भारतामधील नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे तर तेथील मणिपूर हे जे राज्य आहे तर त्या राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि जरी या मणिपूर राज्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली असली तरी सुद्धा तेथे जे एक संघर्षाचं आणि अस्थिरतेचं वातावरण आहे पूर्ण प्रशासनाबद्दल, तर त्या सर्व गोष्टीबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये डिस्कशन केलं आहे. तर सुरुवातीला आपण पाहून घेऊया की असं अचानक मध्येच कसे मणिपूरमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. तर मणिपूरचं जे विधानसभेचं जे इलेक्शन होतं ते 2022 ला झालं होतं आणि त्यानंतर पुढचं इलेक्शन आता 2027 ला होणार आहे. म्हणजे आता जवळपास 1 वर्ष त्यांच्याकडे उरलेलं आहे. आणि जेव्हा 2022 ला मणिपूरमध्ये नवीन सत्ता स्थापन झाली तेव्हा बीजेपीचं सरकार आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सुद्धा नियुक्त केला होता. पण या मुख्यमंत्र्यांनी 2025 ला राजीनामा दिला आणि 2025 ला राजीनामा दिल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून या काळामध्ये मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि राष्ट्रपती राजवट जी असते ती कोणत्या राज्यामध्ये जास्त काळासाठी ठेवता येत नाही, त्यामुळे ती 1 वर्षानंतर काढून टाकण्यात आली. आणि त्यानंतर सध्या मणिपूरमध्ये नवीन जे मुख्यमंत्री आहेत त्यांची 2022 मध्ये ज्यांचं सरकार आलं होतं त्यांनी मणिपूरमध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांची परत एकदा नियुक्ती केली आणि ही जी पूर्ण परिस्थिती निर्माण झाली म्हणजे सरकार निवडून येऊन सुद्धा का त्यांनी राजीनामा दिला, या सर्व गोष्टींबद्दल थोडीशी माहिती आजच्या आर्टिकलमध्ये दिली आहे. तर आता आपण पूर्ण आर्टिकल वाचूया आणि ते आर्टिकल मराठीमध्ये सुद्धा माहिती करून घेऊया. तर आर्टिकलचं नाव आहे जॉईनिंग हँड्स ऑन मणिपूर अँड वाय खेमचंद सिंग ॲज न्यू चीफ मिनिस्टर. तर या वाक्यामध्ये ज्या 2 गोष्टी एकत्र आल्या आहेत म्हणजेच मणिपूरमधील सध्याची परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये हे वाय खेमचंद सिंग यांचे जे मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाली आहे तर या 2 गोष्टी ज्या घडल्या आहेत तर त्याबद्दल या आजच्या आर्टिकलच्या टायटलमध्ये सांगण्यात आलं आहे. पुढची लाईन पाहूया. द बीजेपी मॅनेजेस इंटरनल युनिटी इन मणिपूर, द स्टेट स्टील अवेट्स इट. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की हा जो बीजेपी पक्ष होता म्हणजे जो की मणिपूरमध्ये सध्या सत्तेमध्ये आहे तर या पक्षाने सध्या मणिपूरमध्ये पक्षांतर्गत जे एकी असते ती एकी साधली आहे, पण तरी सुद्धा सर्व जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये आणि राजकारणामध्ये तर या गोष्टी आणखी दिसत नाहीयेत. म्हणजे त्या सर्व गोष्टीसाठी ही जी मणिपूरची जनता आहे ती आणखी वाटच पाहत आहे, म्हणजेच तिथच्या जनतेमध्ये आणखी असंतोषच आहे असं लाईनमध्ये सांगितलंय. पुढची लाईन पाहूया. तर हा आपण पूर्ण पॅराग्राफ घेणार आहोत कारण याच्यामध्ये काही फक्त नावे आलेली आहेत आणि त्यासोबत यातील जे अवघड शब्द असतील ते आपण इकडे दिले आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर आपण सुरुवातीला हे वाक्य वाचून घेऊया. नियरली अ इयर आफ्टर फॉर्मर मणिपूर चीफ मिनिस्टर एन बीरेन सिंग रिझाइन ऑन February 9, 2025 leading to President's rule, President Draupadi Murmu revoked the order on Wednesday to facilitate the return of a popular government. Bharatiya Janata Party leader Yunman Khemchand Singh was sworn in as the 13th chief minister. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की 9 फेब्रुवारी 2025 ला हे जे मणिपूरचे तत्कालीन मुख्यमंत्री होते एन बीरेन सिंग तर यांनी राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. म्हणजे जवळजवळ याच काळामध्ये मागच्या वर्षी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती आणि त्यानंतर म्हणजेच आता 1 वर्षानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा लोकनिर्वाचित सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांनी ही जी राष्ट्रपती राजवट लागू केली होती ती रद्द केली आणि त्यानंतर आता भाजपाचे एक दुसरे व्यक्ती म्हणजेच युनमन खेमचंद सिंग यांनी मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असं लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द 2 डेप्युटी चीफ मिनिस्टर्स आर नेमचा किगपेन फ्रॉम कुकीजू कम्युनिटी अँड लोसी डिको ऑफ द बीजेपीज अलाय द नागा पीपल्स फ्रंट. तर या वाक्यामध्ये जे मुख्यमंत्री पदासोबत आणखी काही ज्या पदाच्या नियुक्ती झाल्या मणिपूरमध्ये त्यांच्याबद्दल सांगितलं आहे की हे जे नेमच्या किगबेन होते तर जे की कुकीजो या समुदायामधील होते तर त्यांचे आणि बीजेपीचा मणिपूरमध्ये मित्रपक्ष असणारा एक पक्ष म्हणजेच नागा पीपल्स फ्रंट त्यांच्याकडून या लोसी दिक्तो या दोघांना उपमुख्यमंत्री या पदावर नियुक्त करण्यात आले आहे असं लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच एका व्यक्तीची मुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर आणखी 2 व्यक्तींची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व आपण आतापर्यंत पाहिलं. पुढची लाईन पाहूया. तर इथे 2 जोड वाक्य आहेत म्हणजेच एक अर्ध वाक्य दुसऱ्या एका वाक्याबरोबर आहे, त्यामुळे आपण हा जवळजवळ पूर्ण पॅराग्राफ घेणार आहोत पण त्यामधील पहिला पार्ट आधी घेणार आहोत जेणेकरून तो पार्ट व्यवस्थित समजेल आणि त्यानंतर सोबतच दुसरा पार्ट त्याच्यासोबत कनेक्ट असल्यामुळे तोही समजायला सोपं जाईल. आणि या दोन्ही पार्टचे म्हणजेच या पूर्ण पॅराग्राफचे जवळजवळ शब्द आपण या साईडला घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपण हे वाचून घेऊया. वाईल दीज मूव्स वेअर टेकन टू अवॉइड प्रेसिडेंट्स रूल बियॉन्ड 1 year विच वुड हॅव रिक्वायर्ड मुव्हिंग अ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इन पार्लमेंट. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं की ही जी कृती केली आहे म्हणजेच 1 वर्षानंतर या ज्या नवीन नियुक्ती झाल्या आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पदांवर तर या नियुक्ती एक गोष्ट टाळण्यासाठी म्हणून झाल्या आहेत. तर ती गोष्ट कोणती तर राष्ट्रपती लागवड जर 1 वर्षापेक्षा जास्त वाढवायची असेल तर संसदेमध्ये एक घटना दुरुस्तीचं विधेयक आणावं लागतं आणि ती गोष्ट टाळण्यासाठी ही मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली असं इथपर्यंतच्या पार्टमध्ये सांगितलं गेलं आहे. आता पुढचा अर्धा पार्ट पाहूया. दे आल्सो अलाउ द रुलिंग बीजेपी टू प्रोव्हाइड अ सेम्बलन्स ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स टू हेल्प इट रिगेन पब्लिक सपोर्ट ड्युरिंग द फायनल इयर ऑफ द असेंब्लीज टेन्युअर. तर या अर्ध्या पार्टमध्ये असं पुढे सांगितलंय की हे जे करण्यात आलं म्हणजे आता ज्या नवीन नियुक्ती करण्यात आल्या तर यामुळे तेथे
जनतेचे सरकार आहे म्हणजे बीजेपीचे सरकार आहे, तर त्यांना विधानसभेचा जो कार्यकाळ मिळणार आहे आता 1 वर्षाचा, तर त्या कार्यकाळामध्ये त्यांच्यातर्फे लोकशाही कारभाराचे स्वरूप किती चांगल्या प्रकारे ते दाखवू शकतात जनतेला, ते दाखवून देण्याचे ते प्रयत्न करणार आहेत आणि त्यामधून एक प्रकारे जनसमर्थन परत मिळण्यासाठी जी संधी मिळेल तर त्या संधीवर ते काम करणार आहेत असे लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच आता या 1 वर्षामध्ये जर त्यांनी जे मणिपूरमधील प्रॉब्लेम्स येतील ती व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केली तर त्या जनसमर्थनाचा त्यांना येणाऱ्या 2027च्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये फायदा होऊ शकतो असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ॲज सीन इन जनरल इलेक्शन द डिझास्टरस सेकंड टेन्युअर ऑफ एन बिरेन सिंग हॅज लेड टू डिस्कनेक्ट इन द हिल्स अँड व्हॅली ऑफ मणिपूर रिफ्लेक्टेड इन द विक्ट्री ऑफ अपोजिशन कॅन्डिडेट. तर या वाक्यामध्ये ज्या जनरल इलेक्शन्स म्हणजे लोकसभेच्या ज्या इलेक्शन झाल्या 2024 मध्ये त्यांच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे की 2022ला जेव्हा मणिपूरमध्ये बीजेपीचं सरकार निवडून आलं आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी हे एन बिरेन सिंग यांची मुख्यमंत्री या पदावर नियुक्ती केली तर त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही मणिपूरमध्ये, म्हणजेच बीजेपी तर्फे मणिपूरमध्ये व्यवस्थित काम करण्यात आलेलं नाही. तर त्याचा परिणाम म्हणून 2024ला जेव्हा जनरल इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनमध्ये मणिपूरमधून बीजेपीचं सरकार निवडून आले नाहीये. म्हणजेच ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या तर त्यामध्ये असं दिसून आलं की हे एन बिरेन सिंग यांच्या दुसऱ्या अपयशी कार्यकाळामुळे मणिपूर सारख्या डोंगराळ आणि मैदानी भागामध्ये एक असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा फायदा विरोधी पक्षाला जे यश मिळालं त्यामधून दिसला असे लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. सबसिक्वेंटली ॲज स्पोरॅडिक व्हायलन्स स्प्रेड अक्रॉस इव्हन रिलेटिव्हली पीसफुल एरियाज अ कोएलिशन ऑफ इंटरनल क्रिटिक्स इन द बीजेपी विच इन्क्लुडेड मिस्टर खेमचंद सिंग सक्सेसफुली लॉबीड फॉर अ चेंज इन लिडरशिप. तर या वाक्यामध्ये असं सांगितलंय की ही जी परिस्थिती निर्माण झाली 2022 नंतर जेव्हा मुख्यमंत्री पदाची नियुक्ती करण्यात आली मणिपूरमध्ये तेव्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि हा असंतोष जसा वाढत गेला तर त्याबद्दल या लाईनमध्ये सांगितलंय की ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जे तुलनेने काही शांत भाग होते तर त्या भागामध्ये जेव्हा तुरळक हिंसाचार पसरू लागला तर त्यानंतर भाजपा पक्षामध्ये काही जे व्यक्ती होते म्हणजेच उदाहरणार्थ हे जे खेमचंद सिंग होते तर त्यांनी एक प्रकारे अंतर्गत टीका करून भाजपा या पक्षामध्ये हे जे मणिपूरचं राजकारण होतं तर तेथील जे नेतृत्व होतं ते बदलण्यासाठी एक प्रकारे यशस्वी प्रयत्न केला आणि त्यानंतरच एक परिणाम म्हणून 2025ला जे मुख्यमंत्री होते मणिपूरचे त्यांनी रिझाईन केलं असेल अशी परिस्थिती निर्माण झाली. तर हे सर्व आपण या लाईन मध्ये पाहिलं. पुढची लाईन पाहूया. दॅट मिस्टर बिरेन सिंग वॉज प्रेझेंट वेन मिस्टर खेमचंद सिंग वॉज नॉमिनेटेड बाय द बीजेपी लीडर टू द पोस्ट ऑफ लेजिस्लेचर पार्टी लीडर अँड चीफ मिनिस्टर सजेस्ट पार्टी कन्सेन्सस. तर या वाक्यामध्ये आपण ज्या मागच्या वाक्यामध्ये गोष्टी पाहिल्या म्हणजेच पक्षामधलेच काही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्र्यांना काढून टाकण्याबद्दल प्रयत्न केले तर त्याच्याबद्दल आता सध्या काय झालं तर याबद्दल सांगितलंय की भाजपाचे नेतृत्व करणारे खेमचंद सिंग हा जो विधिमंडळाचा निर्णय झाला म्हणजेच पक्षनेते आणि मुख्यमंत्री म्हणून काही नवीन व्यक्तींची जी निवडणूक करण्यात आली तर ते करत असताना हे भाजपाचे नेते बिरेन सिंग उपस्थित होते. तर हा सर्व जो प्रकार झाला तर त्यामुळेच आता पक्षामध्ये जे एकमत आहे ते सूचित होतं. म्हणजेच यापूर्वी काही व्यक्ती जे पक्षामधीलच मुख्यमंत्री या पदाविरुद्ध विचार करत होते तर अशी परिस्थिती सध्या काही राहिली नाही आणि ज्या सर्व आता नेमणुका झाल्या आहेत त्या सर्वांच्या सहमतीने आणि एकमताने झाल्या आहेत असं लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. मिस्टर खेमचंद सिंग हॅड ऑल्सो सिग्नल्ड हिज इंटेंट इन वर्किंग टुवर्ड्स रिकॉन्सिलिएशन बिटवीन द मैतेई अँड कुकीजू कम्युनिटीज बाय व्हिजिटिंग अ कुकीजू रिलीफ कॅम्प इन नागा डॉमिनेटेड उरकल डिस्ट्रिक्ट लास्ट इयर. तर या वाक्यामध्ये हे जे नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली आहे तर त्यांनी आतापर्यंत कसं काम केलं आहे तर त्याबद्दल एक सांगितलं आहे की खेमचंद सिंग यांनी मागील वर्षी मणिपूरमध्ये ज्या भागामध्ये हा नागा समुदाय जास्त प्रमाणामध्ये राहतो तर तसा भाग असणारा एक जिल्हा म्हणजेच उखरुल या जिल्ह्यामध्ये जी कुकोजो समुदायाची मदत छावणी आहे तर त्या मदत छावणीला भेट दिली आणि त्याचबरोबर मैतेई आणि कुकीजो हे जे 2 समुदाय आहेत तर त्या 2 समुदायामधील सलोख्यासाठी सुद्धा त्यांनी काम करण्याचा आपला हेतू दाखवला असे लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच त्यांनी जे मणिपूरमधील जे स्थानिक राजकारण आहे वेगवेगळ्या समुदायाबद्दल ते खूप मोठ्या प्रमाणावर मिटवण्यासाठी त्या ठिकाणांना भेट दिली आणि त्यांच्यासाठी काम करण्याबद्दल आश्वासन दिले. या सर्व गोष्टी या लाईनमध्ये सांगितल्या आहेत. पुढची लाईन पाहूया. प्रेसिडेंट्स रूल वॉज ऑल्सो इंटेंटेड टू डिसमॅन्टल द इम्प्युनिटी ऑफ आर्म्ड रॅडिकल ग्रुप्स अँड फॅसिलिटेट द सेफ रिटर्न ऑफ द डिस्प्लेस. तर या वाक्यामध्ये जी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली ती का लागू करण्यात आली याबद्दल थोडीशी माहिती सांगितली आहे. तर राष्ट्रपती राजवटीचा जो मुख्य उद्देश होता तर तो या भागामध्ये म्हणजेच मणिपूरमधील जे सशस्त्र कट्टर गट होते तर त्या गटांची जी मोकळीक होती ती संपवण्याचा आणि त्याचबरोबर मणिपूरमध्ये जे विस्थापित लोक होते त्या विस्थापित लोकांना सुरक्षित परत त्यांच्या ठिकाणी पाठवता येईल म्हणजेच त्यांच्यासाठी ज्या सर्व लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करता येण्यासाठी ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती असे लाईनमध्ये सांगितले आहे. पुढची लाईन पाहूया. वाईल सिक्युरिटी फोर्सेस हॅड मॅनेज टू रिकव्हर अ सिग्निफिकंट पोर्शन ऑफ लुटेड वेपन्स अँड टॅम्प डाऊन द फर्वर ऑफ रॅडिकल ग्रुप्स द ह्युमन कॉस्ट ऑफ द इथनिक स्ट्राईक स्टील रिमेन्स अनएड्रेस्ड. तर वरच्या वाक्यामध्ये जसं आपण पाहिलं की काही सशस्त्र कट्टर गटांकडून असंतोष पसरवायच्या काही कृती केल्या जात होत्या तर त्यांच्याबद्दल या वाक्यामध्ये सांगितलंय की भारताचे सुरक्षा दल आहे तर त्यांनी या असंतोष निर्माण करणाऱ्या गटांकडून अनेक शस्त्रे मिळवली आणि त्याचबरोबर या कट्टर गटांची जी तीव्रता होती ती कमी केली. पण तरी सुद्धा जे जातीय संघर्ष निर्माण झाला तर त्यामुळे जी मानवी हानी झाली म्हणजेच या सर्व प्रकारामध्ये जे लोक मृत्युमुखी पावले तर त्या गोष्टीकडे अजूनही पुरे
पुरेसे लक्ष दिले गेले नाहीये असं आयलंडमध्ये सांगितलं आहे. आणि किती लोक मृत्युमुखी पावले त्याबद्दल पुढच्या आयलंडमध्ये माहिती सांगितली आहे. ओनली 9,000 ऑफ द एस्टिमेटेड 60,000 displaced person have returned home, reflecting the enduring trust deficit. तर या वाक्यामध्ये जे पूर्ण विस्थापित लोक होते म्हणजेच ते जवळजवळ 60,000 विस्थापित लोक होते, तर त्यांच्यापैकी फक्त 9,000 लोकच घरी परतलेले आहेत. आणि हा जो पूर्ण प्रकार घडला त्यावरून अजूनही मणिपूर मधील जनतेमध्ये सरकारबद्दल विश्वासाची कमतरता कायम असल्याचं दिसतं असं आयलंडमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच काही प्रकाराने जरी राष्ट्रपती लागू करून किंवा नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करून जे सरकार आहे त्यांनी पूर्ण हा जो प्रकार आहे तो व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी सुद्धा या पूर्ण प्रकारामध्ये जे खूप मोठ्या प्रमाणावर लोक मृत्युमुखी पडले आहेत किंवा ते आणखी घरी परतले नाहीत, तर त्यामुळे सरकारबद्दलची जी विश्वासाची कमतरता आहे ती कायम असल्याचं दिसतं असं आयलंडमध्ये सांगितलं आहे. आणि या सर्व प्रकारामध्ये विशेषतः काही समुदायांवर कशा प्रकारे हल्ला करण्यात आला त्याबद्दल पुढच्या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर पुढची लाईन पाहूया. टेस्टेडली ऍक्ट सच ॲज एक्झिक्युशन ऑफ अ मैतेई मॅन इन तोएबॉंग एरिया ऑफ चुराचांदपूर इन जानेवारी while visiting his Kukizo wife underscore the urgent need to defang radical groups that continue to hold sway. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की जानेवारीमध्ये चुराचांदपूरच्या तुईबोंग या भागामधील कुकीजो समुदायातील एक व्यक्ती जेव्हा आपल्या पत्नीला भेटायला गेला तर तेव्हा तो व्यक्ती मैतेई समुदायाचा आहे म्हणून त्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली. आणि यासारख्या क्रूर घटनांमुळे अजूनही हे जे कट्टर गट आहेत मणिपूरमध्ये ते खूप प्रभाव राखून आहेत. आणि या सर्व गोष्टीमुळे या कट्टर गटांचं जे निशस्त्रीकरण आहे म्हणजेच त्यांचा एक प्रकारे नायनाट करणं हे खूप महत्वाचं काम आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजेच जोपर्यंत हे जे कट्टर गट आहेत त्यांना जोपर्यंत पूर्ण प्रकारे निशस्त्रीकरण त्यांचं केलं जात नाही आणि त्यांचा प्रभाव मणिपूरमधून कमी केला जात नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती राहील. आणि त्यासाठी या कट्टर गटांचं निशस्त्रीकरण करणं ही एक तातडीची आवश्यकता आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. द बीजेपी हॅज सक्सेसफुली लेव्हरेज पॉलिटिकल सर्व्हायव्हल ॲज अ ग्लू फॉर इट्स लीडर्स. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की बीजेपी या पक्षाने मणिपूरमध्ये त्यांची सत्ता टिकवून राहण्यासाठी ज्या सर्व नेत्यांची गरज असेल तर त्या सर्व नेत्यांना एकत्र आणून एक साधन म्हणून त्यांना प्रभावीपणे वापरला आहे. म्हणजेच बीजेपीने जे व्यक्ती मणिपूरमध्ये त्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी लागतील त्या सर्वांना एकत्र आणून एक जोडण्याचं काम व्यवस्थितरित्या केलं आहे आणि मणिपूरमध्ये त्यांनी आपले राजकीय अस्तित्व निर्माण केलं आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. हाऊएव्हर इंजिनिअरिंग अ सिमिलर डेटॉन बिटवीन द कम्युनिटीज रिमेन्स अ डॉन्टिंग टास्क. तर या वाक्यामध्ये सांगितलं की जशी बीजेपीने मणिपूरमधील जे महत्वाचे व्यक्ती होते त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी, तर त्याच प्रकारची सलोख्याची परिस्थितीबद्दल या वाक्यामध्ये सांगितलं आहे की तशीच सलोख्याची परिस्थिती मणिपूरमधील जे समुदाय आहेत त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे बीजेपी समोर अजूनही एक खूप मोठं आणि अवघड काम राहणार आहे असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. म्हणजे नेत्यांमध्ये एकोपा निर्माण करणं लवकर जमलं पण तशाच प्रकारचा एकोपा जे मणिपूरमधील समुदाय आहेत त्यांच्यामध्ये निर्माण करणं अवघड काम असणार आहे बीजेपी सरकारसाठी असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. विथ कुकीजू ग्रुप्स कंटिन्यूइंग टू डिमांड अन अनटेनेबल सेपरेट ऍडमिनिस्ट्रेशन विच विल लीड टू फर्दर डिस्कॉर्ड बिटवीन जस्ट द टू कम्युनिटीज, द न्यू गव्हर्नमेंट मस्ट मूव्ह बियॉन्ड टोकन कन्सेशन्स सच ॲज अकोमोडेटिंग डिफरंट कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह इन लीडरशिप पोझिशन्स. तर या वाक्यामध्ये बीजेपी सरकारने काय काय केले पाहिजे याबद्दल काही कृती दिली आहे. म्हणजेच एक प्रकारचं सोल्युशन काय काय होऊ शकतं या सर्व परिस्थितीबद्दल त्याबद्दल सांगितलं आहे की सध्या हा जो मणिपूरमधील एक समुदाय आहे कुकीजू, तर या समुदायातर्फे जी मागणी केली जात आहे म्हणजे स्वतंत्र प्रशासनाची जी मागणी केली जात आहे तर ती मागणी ते करत असल्याने दोन समुदायापलीकडेही मतभेद वाढू शकतात. आणि त्यामुळे नव्या सरकारने सध्याची जी पद्धत आहे म्हणजेच फक्त तात्पुरत्या किंवा प्रतिकात्मक सवलती देण्याची सध्याची सरकारची पद्धत आहे तर ती सवलत देण्यापलीकडे सरकारने काही मोठे म्हणजे ठोस अशी पावले उचलली पाहिजेत आणि त्यामधून काही उपाय करणे सरकारसाठी सध्या आवश्यक असणार आहे मणिपूरमध्ये जास्त काळासाठी सत्ता स्थापन करण्यासाठी असं लाईनमध्ये सांगितलं आहे. पुढची लाईन पाहूया. ट्रू स्टॅबिलिटी विल रिक्वायर अन इन्क्लुझिव्ह डायलॉग दॅट एंगेजेस ऑल पॉलिटिकल अँड सिव्हिल सोसायटी स्टेक होल्डर्स टू रिबिल्ड द फाउंडेशन ऑफ ट्रस्ट. तर मागच्या लाईनमध्ये आपण जसं पाहिलं की काही सोल्युशनवर मणिपूरमध्ये काम केले पाहिजे तर त्याच्याबद्दलच आणखी एक मुद्दा इथे सांगितला आहे की जर खरं स्थैर्य मणिपूरमध्ये निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी मणिपूरमध्ये जे सगळे राजकीय गट आहेत त्यांनी आणि त्याचबरोबर मणिपूरमधील जो सर्व नागरी समुदाय आहे त्या सर्वांना एकत्र घेऊन डिस्कशन करणं म्हणजे संवाद साधणं आवश्यक आहे आणि त्यामधूनच एक चांगल्या अशा विश्वासाची पायाभरणी म्हणजे बेस पासून पुन्हा सुरुवात करावी लागेल. तर त्यामधूनच मणिपूरमध्ये हा जो बीजेपी पक्ष आहे त्यांच्याबद्दल एक विश्वासाची भावना निर्माण होईल आणि या सर्व गोष्टी झाल्यामुळे हे जे सध्याचे प्रश्न आहेत मणिपूरमधील त्या सर्वांवर पायापासून सर्व गोष्टीवर काम होईल असं या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण मणिपूर या राज्यामध्ये सध्या नवीन मुख्यमंत्र्यांची जी नियुक्ती झाली तर ती नियुक्ती का झाली आणि नियुक्ती झाल्यानंतरही मणिपूर या राज्यामध्ये जे नवीन सरकार आहे त्यांनी कसं काम केले पाहिजे आणि कोणकोणत्या चुका टाळल्या पाहिजे या सर्व गोष्टीबद्दल आजच्या आर्टिकलमध्ये माहिती पाहिली आणि ते आर्टिकल मराठीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद.